काय झालंय मला सांगशील का जरा? 1000दा सांगितलंय मी तुम्हाला, त्या बाहुलीमध्ये भूत आहे. ती स्वतःच हसते, स्वतःच उठून बसते. माझा तर गळा धरला होता तिने. बायको, ते तात्या विंचू सारखं काही नसेल ना? म्हणजे माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा खलास. हो नका ना घाबरवू मला, मी आधीच घाबरले त्या बाहुलीमुळे. रिमोट कंट्रोलची बाहुली नाहीये ती. ती ती स्वतःहूनच सगळं करते, आपलंच. बायको, बायको, त्या बाहुलीने तिचा हात तुझ्या छातीवर ठेवून मंत्र उच्चारला तर? ओम भगने भागवतरी भगमासे. अहो नका ना बोलू, भीती वाटते ना मला. आता माझा गळा धरला होता, उद्या तुमचाही गळा धरेल. नर्मदा आत्या किती कॉन्फिडन्सने बोलतायत. त्या असं खोटं बोलणार नाही. पण आई म्हणाल्या तसं ह्या लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करू शकतात. काय चाललंय ना तेच कळत नाहीये. घर शोधून काढलं आणि अंबिका इकडे. जाऊ दे, सापडली महत्वाचं आहे. हिलाही घराबाहेर घालवते. नर्मदा, बरी आहेस ना? नाही, अजिबात बरी नाहीये मी. वेड लागलाय मला. एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन करा आणि मला पाठवून द्या तुम्ही. म्हणजे तुमच्यासाठी सोन्याहून पिवळं ना. हे बघ नर्मदा, तू काळजी नको करूस. वेळ आली ना तर तेही करीन मी तुझ्यासाठी. पण आत्ता जरा शहाण्यासारखी वाग. कारण मला असं कळलंय की ती माया पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी सांगणार आहे. मग मला काय त्याचं, सांगू दे सांगायचं. तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवू शकतात. त्यामुळे नर्मदा, डोकं जरा शांत ठेव.